दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार. अतिशय महत्वाचा दिवस. खरं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, पण त्यातल्या श्रावण महिन्यातील सोमवाराला अनन्यसाधारण महत्व आहे. यंदा 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. उद्या आहे 17 ऑगस्ट 2024 पहिला श्रावणी सोमवार आहे. पहिल्या श्रावणी सोमवारची शिवपूजा घरातल्या घरात कशी करायची किंवा मंदिरात जाऊन कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ केला आहे, नक्की तो बघा. आणि उद्या नागपंचमी पण आहे, म्हणजेच या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता खरं तर आपण जेव्हा श्रावण सोमवार मध्ये महादेवाची पूजा करत असतो, त्याच्याच बरोबर लक्ष्मी म्हणजेच आपल्याला आई भगवतीची सुद्धा सेवा करायची असते, उपासना करायची असते. आपल्या संसारिक अडचणी बहुतांश हा फक्त पैशावर येऊन अडकतात. आपण म्हणतो ना की पैसा असलं तर सगळं होतं, आणि काहीही करायला गेलं तर आपल्या मोस्टली ह्या ज्या अडचणी आहेत तर ह्या फक्त आपल्या पैशा संदर्भातलीच अडचणी सगळ्यात मोठ्या अडचणी मानल्या जातात. कारण काहीही करायला गेलं तर पैसे नाही असं ते डोक्यात असतं आपल्या. तर आता आपल्याला आपण जेव्हा भगवान शंकरांची उपासना करतो ना, त्याच्याच बरोबर 2 मंत्र आहे ज्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सेवा कोणीही करू शकतो, प्रेग्नेंट महिला पण घरातल्या घरात भगवान शंकरांची उपासना करू शकतात. आणि जे काही उपाय सांगणार आहेत त्याच्यातला हा एक उपाय हा शिव महापुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि एक जो उपाय आहे, खरं तर दोन्ही पण उपाय आर्थिक अडचण कमी व्हावी म्हणून आपल्याला भगवान शंकरांसाठी प्रार्थना करायची असते. आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी. सगळ्यात आधी तर पहिला उपाय आहे, पहिल्या सोमवारच्या म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारचे शिवामूठ हे तांदूळ आहे. आपल्याला 21 अखंड अक्षता तांदूळ घ्यायचे आहे. अखंड कुठल्याही ब्रँडचं घ्या, जे घरातले तांदूळ आहेत ते तुम्हाला 21 न तुटलेले, कारण तांदूळ म्हटलं तरी थोडेफार तुटलेले असतातच. तर आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. 21 अक्षता घ्या. दोन्ही उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा तुम्ही घरात केला तरी उत्तम चालेल. भगवान शंकरांची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळ आहे. तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर अतिउत्तम, पण जर तुम्ही काही कामांमुळे जर तुम्ही कामासाठी बाहेर असाल तर तुम्ही सकाळी ही सेवा केली तरी हरकत नाही. काय करायचं आहे, 21 तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत. शिवमूठ अशी अर्पण करतो. शिवामुठीचा हा उपाय नाही आहे, हा दुसरा आहे जो भगवान शंकरांना आपल्याला ते अर्पण करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, सगळी सेवा करून झाली, शिवामूठ वगैरे अर्पण करून झाली, मंदिरात किंवा घरात कुठे पण, तर 21 अक्षता घ्यायच्या. मंदिरात जाणार असेल तर घरातूनच व्यवस्थित एका छोट्याच्या डबीमध्ये 21 अक्षता घेऊन जायच्या. त्या हातात घ्यायच्या उजव्या हातात, आणि घरात जाणार असेल तर घरात सेवा करा. उजव्या हातात घ्यायच्या आणि आपल्याला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. बहुतांश महिलांचा हा कमलात्मक मंत्र पाठ आहे, तरी पण सांगते. कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आहे जो तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आणि तशाच अक्षता भगवान शंकरांना अर्पण करायच्या. शिवामूठ अर्पण करणं आणि अक्षता अर्पण करणं वेगळं आहे. शिवामूठ आपण अशी अर्पण करतो, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता फक्त 21 आपला तांदूळ घ्यायचे आहे, अर्पण करायचे. आता ज्यांना मासिक धर्म आहे त्यांना हा उपाय करता येणार. त्यांनी 4 श्रावण सोमवार मध्ये ज्या दिवशी ज्या प्रत्येक श्रावण सोमवारची आपली वेगळी वेगळी शिवामूठ आहे, ती शिवामूठ म्हणजे त्या वस्तू घेऊन 21 घेऊन तो मंत्र म्हणायचा. आता मी तुम्हाला प्रत्येक सोमवारी नक्कीच आठवण करून देईन. हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे. उद्या दिवसभरात कोणी करू शकता, असं नाही की महिलांनीच करावा. जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमच्या घरातील कोणी करणार असेल तर त्यांना सांगावं. हे करून झाल्यावर भगवान शंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहे त्याला माझी नशिबाची साथ मिळू दे, आणि माझ्या आयुष्यातील जे काही कष्ट आहे, शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आहे ते कमी होऊ दे. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो परमेश्वराची कृपा त्याच्यावर असतेच. दुसरं आहे ते महत्वाचं की हा शिव महापुराणामधील गुप्त उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. हे जे उपाय करत असताना शांत बसावं, सगळ्यांना सांगत बसायचं नाही. तर शिव महापुराणामधील हा दुसरा उपाय तुम्हाला सांगते. काहीच नाही, आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा घरातही महादेवाची पूजा करत असतो, 1 लोटा जल भगवान शंकरांना अर्पण करणं खूप महत्वाचं मानलं गेलं आहे. सगळ्याच इच्छा आपल्या याने पूर्ण होतात असं म्हटलं गेलं आहे. तर तुम्ही मंदिरात जाऊन अगदी कितीही गडबड असले तरी बायका दाटीमुटी करून 1 लोटा जल तरी भगवान शंकरांना आपण अर्पण करतोच. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते 1 लोटा जल अर्पण करून झाल्यावर ना एक मंत्र आहे जो तुम्हाला पठण करायचा आहे. तो मंत्र तुम्हाला सांगतो. मंत्र आहे रूपम देही यशो देही भोगम देही च शंकरम भक्ती मुक्ती फलम
देही गृहीत्वार्घ्यम नमस्तुते असा एक मंत्र आहे, तुम्हाला मी कमेंट सेक्शन मध्ये पिन करून देईन. हा मंत्र आहे, जोपर्यंत 1 लोटा जल आपण अर्पण आपला होत नाही 11 वेळा, आता हा मंत्र तुम्हाला पाठ करावा लागेल किंवा 1 लोटा जल अर्पण करत असताना पटकन 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 तो माझ्या कमेंट सेक्शन मध्ये जा, तो मंत्र घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तो लिहून घ्या एका आपल्या हातावर, तिथे जाऊन फक्त तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. 11 वेळा म्हटलं तर अतिशयोत्तम. थोडक्यात काय, भगवान शंकरांना आपण शिवपिंडीवर जल अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. मोस्टली काय होतं, आपण जेव्हा भगवान शंकरांना शिवपिंडीवर जल अर्पण करतो तर बायका की आपण शांब सदाशिव किंवा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या 3 मंत्रापैकी 3-4 मंत्रापैकी कुठला तरी मंत्र म्हणतो. पण हा जो मंत्र आहे ना, हा प्रत्येक श्रावण सोमवारी, आता एखादा तरी आपला मासिक धर्मात जाणारच आहे, पण जेवढं जमेल 2-3 काय काय असेल तुमचे श्रावण सोमवार, तेव्हा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर घरात उपाय केला तरी चालेल, मंदिरात जाऊन केला तर सोन्याहून पिवळं. कारण जेवढी सात्विकता मंदिरात आहे तेवढी आपल्या घरात नाही. किती वाराणं करा, किती व्रत वैकल्य करा, घरात आपलं निगेटिव्हिटी असतेच. आपण वारंवार काही ना काही वाईट वांगाला बोलतच असतो. म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्ही शिव मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम. जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे, आपलं पालन करण्याचं काम भगवान विष्णूचं आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम, मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे कोणी नाकारू शकत नाही, तर आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे साक्षात भोलेनाथांकडे आहे. पण आपण संसारिक अडचणी आहे आपल्या, आणि आपल्याला माहिती आहे की भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे हे सांब सदाशिव भोलेनाथ हे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात, सगळ्यांना हवं ते मनाप्रमाणे देतात. तर तुम्हाला मला का नाही? कुठलीही सेवा, जशा प्रत्येक नद्या ह्या सागराला जाऊन मिळतात, त्याच पद्धतीने कुठलीही सेवा केली तर ती परमेश्वराजवळ येतेच आणि त्यांच्या चरणी लीन होते. या श्रावण महिन्याचा अवचित्त साधून आपण खूप जास्त पारायण व्रत वैकल्य करणार आहोत. त्यातला हा छोटासा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा चांगल्या त्या नक्कीच महादेव पूर्ण करतील. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.